रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर आज आहे 23 डिसेंबर 2024. आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा 43वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत तराणी या गावातून. आता वाजलेले आहेत 6:30. तर बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. अजून 2 दिवस आम्हाला सीतावन लागणार आहे. तर आज आम्ही जयंती माता या ठिकाणी जाणार आहोत. तर चला जाऊयात नर्मदे हर. सकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि सगळे परिक्रमावासी जंगल मार्गातून निघालेले आहेत. सगळे ग्रुपने निघालेले आहेत बघा. कारण की जंगली प्राणी असतात, भीती वाटते सकाळ सकाळी म्हणून. आणि आज जयंती माताला जायचे तर 30-32 किलोमीटर जाणं आहे. कारण 8 किलोमीटरवरती आश्रम आहे, त्यानंतर डायरेक्ट 20 किलोमीटरवरती आश्रम आहे. त्याच्यामुळे सकाळ सकाळी निघालेलो आहोत. सगळीकडे जंगल आहे. तराणी यापासून निघालो सकाळी. 1 किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर एक नदी लागली, ती नदी क्रॉस करून आलो आम्ही. तराणी या गावापासून निघाल्यानंतर 1 किलोमीटर चालून आल्यानंतर एक नदीमध्ये आडवी आली. ती नदी पाण्यातून क्रॉस करून आलो आम्ही. दाखवलं असतं तुम्हाला पण अंधार होता, दिसलं नाही काही. तर समोर आलोय. संपूर्ण जंगलच आहे. जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर आम्ही चालून आलेलो आहोत आणि आता रतनपूरला जाणार आहोत. तर चला जाऊया रतनपूरला. क्रमावासियांना योग्य रस्ता समजावा, कारण की सगळीकडून वाटाच वाटा आहे. योग्य रस्ता समजावा म्हणून प्रत्येक झाडाला अशी बोर्ड लावलेले आहेत, निशाणी लावलेली आहे की योग्य त्या रस्त्याने जावं, जंगलात कुठे भटकू नये. कारण की चारी बाजूने जर बघितलं तर जंगल आहे, सगळीकडून वाटा आहेत. पण योग्य मार्ग समजावा यासाठी तिथे निशाणी लावलेली आहे. तर चला, गाड्यांचा आवाज येतोय, कोणतं तरी गाव जवळ आलं असं वाटतंय. जाऊया तिथे. चला नर्मदे हर. बघा समोर पण निशाणी दिसतीये. 3-4 साईडने वाटा आहेत. योग्य मार्गदर्शन व्हावं परिक्रमावासियांना, वाट चुकू नये कुठे म्हणून निशाणी लावलेले आहेत. भटकू नये जंगलात कुठे पण. जंगली प्राणी पण येतात, त्याच्यामुळे घोड्यामेळ्याने चालावं लागतं. बघा मधली वानरसेना वरती बालभोग करतायत. सकाळ सकाळी झाडाची पानं खातायत. नर्मदे हर. चला आपण पण बालभोग करूयात पुढे जाऊन. चालण्यासाठी बघा लहान लहान मुलं उभी राहिलेली आहेत. येणारे जाणारे सगळेजण परिक्रमा नर्मदे हर करतात. नर्मदे हर. नर्मदे हर. तर इथे ATMच्या जवळ परिक्रमावासियांसाठी चाय प्रसादीची व्यवस्था केलेली आहे. परिक्रमावासी थांबलेले आहेत चाय प्रसादीसाठी. आम्ही आता पिपरी या ठिकाणी चाय प्रसादी घेतली आणि पुढे रतनपूर या ठिकाणी निघालेलो आहोत. आता 8:30 पावणे 9 झालेले आहेत, तरी पण सूर्योदय झालेला नाहीये. आभाळ आलेला आहे. आज कदाचित पाऊस येईल. पण आम्ही आता ज्या ठिकाणी चाललेलो आहोत, सीता मंदिर, ज्या सीतावनातून चाललेलो आहोत, सीता मंदिरात जाणार आहोत, ज्या ठिकाणी लव अंकुशांचा जन्म झाला होता. तर चला जाऊया तिथे मंदिरामध्ये. प्रिया गावापासून रतनपूरला जाताना 1 किलोमीटर अंतरावरती हे सीतामाता मंदिर आहे. या ठिकाणी लव अंकुश यांचा जन्म झालेला होता. तर इथे आम्ही आता दर्शनासाठी चाललेलो आहोत. इथे वानरसेना पण भरपूर आहे. मी बॅग बाहेर नाही ठेवत.
तर चला जाऊया मंदिरामध्ये. बघा वानरसेना कशी बसलेली आहे. बघा कसे उलटे सुलटे लटकतायत, खेळतायत. बारके बारके पिल्ल आहेत. भांडण बघा. नर्मदे हर. आता मंदिरात चाललेले आहे. हे आहेत हनुमंतराय. इकडे मागच्या वेळेस आम्ही थांबलेलो होतो दुपारच्या भोजन प्रसादीसाठी. इकडे लव अंकुश यांचा जन्म झाला होता. मंदिर आहे. तर इथे मंदिरात महाराज जी आहेत, पंडित जी, आपण त्यांना विचारूयात या ठिकाणचं महत्व. तो महाराज जी बता दीजिए हमें यहाँ का महत्व. वाल्मीकि जी का आश्रम है. यहाँ पर वन देवी सीता मैया रुकी थी. लव कुश का जन्म हुआ था यहाँ पर. और रामायण जी वाल्मीकि जी ने यहीं पे लिखी. यहीं पे लिखी थी. हाँ. नीचे रेवा कुंड है. नर्मदा जी यहीं पे कुंड में निकली हुई है. सीताराम. बघा या ठिकाणी वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलेलं होतं. हे स्थान आहे आणि याच ठिकाणी लव अंकुश यांचा जन्म झाला होता. सीता मैया या ठिकाणी होता. तर हा मंदिरातील परिसर आहे. मागच्या वेळेस आम्ही याच ठिकाणी दुपारची भोजन प्रसादी केली होती. वनातून आम्ही चाललो होतो. तर आमचे सोलापूरचे बाबा आहेत. तर इथं ज्या आदिवासी भागातील काही मुलं असतील छोटी छोटी, त्यांना आमच्या बाबांनी चॉकलेट आणि काही खाऊ दिलेलं आहे खायला. नर्मदे हर. तर चला जाऊयात रतनपूरला. मी आलेलो आहोत रतनपूर या ठिकाणाहून. तब्बल सकाळपासून 18 ते 19 किलोमीटर अंतर पार करून रतनपूर या ठिकाणी आलेलो आहोत. इथे दुपारची भोजन प्रसादी घेणार आहोत आणि पुढे निघणार आहोत. नर्मदे हर. तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत रतनपूरला. तर खेडापती हनुमान मंदिर अन्नक्षेत्र आहे. या ठिकाणी आम्ही दुपारच्या भोजन प्रसादीसाठी आलेलो आहोत. हा आश्रमाच्या आतील परिसर आहे. इथे आता झोका पण आहे. बॅग ठेवून मी झोका खेळणार आहे थोडासा. इकडे हनुमंतराय आहेत. छान निसर्गरम्य वातावरण आहे. आश्रमामध्ये आलो आणि आल्याच्या नंतर पडलंच होतं. तर महाराजांनी हाक मारली भोजन प्रसादीसाठी. तर आता भोजन प्रसादीसाठी बसणार आहोत. आमच्या मैया बघा आजारी आहेत. रतनपूर या ठिकाणी खेडापती हनुमान मंदिर आणि आश्रम आहे. त्या आश्रमात आम्ही दुपारच्या भोजन प्रसादीला भात खाल्ला, कढी खाल्ली आणि पुढे आता 9 किलोमीटर अंतरावरती निघालेलो आहोत. ऊन आहे, थोडासा जंगलातून प्रवास आहे. तर 9 किलोमीटर अंतरावरती जयंती माता आहे, तिथे जाणार आहोत आणि मुक्कामी थांबणार आहोत. परत उद्या सकाळी जयंती मातापासून पामाखेडीला 20 किलोमीटर नॉनस्टॉप जायचं आहे. म्हणजे मध्ये काहीच नाही, कोणतीच सोय नाही, सुविधा नाही आहे. बालभोग नाही, चाय नाही, भोजन प्रसादी नाही. पूर्ण जंगलातून प्रवास राहणार आहे. तर चला जाऊया, तुम्हाला पण मी दाखवते. पुन्हा आम्ही जंगल मार्गातून चाललेलो आहोत. आता शेतीचा बांध संपला, शेतीच्या बांधाने चाललो होतो. पुन्हा हे जंगल मार्ग सुरू झालेला आहे. बघा सगळीकडे जंगलच आहे. बाबाजी चाललेले आहेत. बाबाजींचं बघा ऑपरेशन झालेलं आहे, पायाचं पण झालेलं आहे आणि त्यांच्या छातीचं पण ऑपरेशन झालेलं आहे. शिर चोकअप होती. तर बाबाजींचं एक 7
ते 8-10 वर्षापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे. तर बाबाजी परिक्रमेत चालतात आनंदानं. नर्मदे हर बाबाजी. बावडी खेडा या ठिकाणी हनुमंतरायांचं मंदिर आहे. तर आम्ही इथे 5 मिनिटं बसणार आहोत पाणी पिण्यासाठी. आज ऊन पण नाही जास्त, थोडंसंच ऊन आहे. तर इथे बसणार आहोत 5-10 मिनिट, निघणार आहोत पुढे. ती खेड्याला जाताना बावडी खेड्यावरून जयंती माताला जाताना 2 मार्ग दाखवलेले आहेत, हा रोडचा आणि हा पगदंडी. तर इथे लिहिलेलं आहे की 7.5 किलोमीटर इथून जयंती माता आहे जंगलातून. तर चला जाऊया जंगल मार्गातून. आमचे परिक्रमावासी पुढे गेलेले आहेत. सीतावनातून जयंती माताकडे जात असताना मध्येच हे आश्रम लागलेलं आहे. या आश्रमामध्ये आता मी जाणार आहोत, पाणी घेणार आहोत, थंड पाणी. बघा चला जाऊयात आश्रमामध्ये. हे जंगलामध्ये आश्रम आहे. या आश्रमामध्ये आता परिक्रमावासी भोजन प्रसादी करतायत. बाबाजी बसलेले आहेत. इकडे हनुमंतरायांचं मंदिर आहे आणि त्या साईडला छोटीशी कुटी आहे परिक्रमावासींना विश्रांती करण्यासाठी. बाबाजी चाय प्रसादी घेऊन आलेले आहेत. प्रसादी घेतली आणि परिक्रमावासी आता मार्गस्थ झालेले आहेत. तर इथून पुढे जयंती माता 5 किलोमीटर अंतरावरती आहेत. पूर्ण पहाडीच आहे. तर उद्या ज्या ठिकाणावरून आम्हाला निघायचं आहे जयंती माता ते पामाखेडी 21 किलोमीटरचं जे अंतर आहे, तर तिथे एक दादा होते. त्या दादांनी सांगितलं की उजाडा झाल्याच्या नंतर निघा, म्हणजे दिवस उगवल्याच्या नंतर 6, 6:30, 7 वाजता. कारण की जंगलामध्ये सगळे प्राणी आहेत, फक्त हत्ती सोडून सगळे प्राणी आहेत. वाघ, चित्ता, माकड, सगळे जेवढे वन्य प्राणी आहेत. तर ते म्हटले की सावधानतेने जा. समोर माकड गेलं बघा आता. जंगलातून जाताना हे बघा पूर्ण हा रस्ता आहे. पूर्ण याच्यावरती छोटे छोटे दगडाचे गोटे आहेत. चालताना एवढे टोचतात ते पायांना. त्याच्यामुळेच रात्री आमचे सगळे तळवे सुचतात, दुखतात. आणि अजून तर याच्यावरून चाललोय आज, अजून भयंकर दुखतील. जंगलात कोणीच नाही आहेत, आम्हीच 4 जण आहोत. माताजी, बाबाजी, आमच्या मैया. अजून परिक्रमावासी येत आहे. बघा कसं चालायचं या रस्त्यावरून, सगळे टोचतात पायाला दगड. जंगलातील हे एक दृश्य दिसलेलं आहे, खूप छान आहे. सगळीकडे जंगल आहे आणि हा उतार आलेला आहे. बघा किती जुनी झाडं आहेत. इथे समोर नदी आहे, कारण मागच्या वेळेस 2 वेळेस आलो होतो तेव्हा ध्यानात ठेवलेलं आहे. समोर एक नदी येईल. आमच्या मैया पळत चाललेल्या आहेत. या जंगलामध्ये वाघ, सिंह, कोल्हा, लांडगा सगळे प्राणी आहेत आणि आम्ही तिथून चाललेलो आहोत. आम्हाला भीती नाही, कारण आमच्यासोबत मैया आहे. आतापर्यंत शुलपाणीतून एवढ्या भयान जंगलातून आम्ही आलेलो आहोत. पाठीमागे जंगल गेलं, माकड सोडून कोणतेच प्राणी दिसलेले नाहीत. बघा किती घनदाट जंगल आहे. फक्त परिक्रमावासी आहेत. इथे समोर तळ पण आहे, ज्या तळ्यात प्राणी येतात पाणी पिण्यासाठी.
अजून जास्तच घनदाट जंगल सुरू झालेलं आहे आणि या जंगलातून जाताना आम्ही आता घोड्यामेळ्याने चाललेलो आहोत, कारण की इथं तळ पण आहे. तर तळ्यावरती पाणी येतात, प्राणी येतात पाणी पिण्यासाठी, त्याच्यामुळे सगळेजण एकत्र मिळून चाललेलो आहोत. बघा सगळीकडे जंगल, घनदाट जंगल आहे. उंच उंच मोहऱ्याची झाडं आहेत. महाराष्ट्राचे 2 जण आहेत, MP चे 2 जण आहेत आणि आम्ही आपल्या महाराष्ट्राचे आहोत. जंगलामध्ये बघा गुरं आलेली आहेत चरण्यासाठी, गाया आलेल्या आहेत. याचाच अर्थ असं समजायचा की गाव जवळ आलेलं आहे. इथे एक बाबाजी होते, त्यांनी सांगितलं की 2.5 किलोमीटरवरती आश्रम आहे जयंती माता. तर चला जाऊयात. नर्मदे हर. आत्ताच एक नदी आम्हाला आडवी गेली, तर सॉक्स काढले, पाण्यातून पाय भिजून गेलो. पुन्हा एक नदी आडवी लागली, पुन्हा आता पाय भिजून जायचं आहे. निसर्गरम्य वातावरण आहे बघा. वनस्पतींना घासून आलेलं हे पाणी आहे. इकडं तळ आहे जनावरांसाठी. आम्ही चाललेलो आहोत या ठिकाणाहून. छान वाटते. दुपारचे 2 वाजलेले आहेत, पण असं वाटतंय की सायंकाळचे 5-6 वाजलेले आहेत. तुम्हाला पाणी दाखवते बघा, किती शुद्ध पाणी आहे. पहिली नदी गेली, दुसरी नदी गेली, आता पुन्हा तिसरी नदी आलेली आहे. सारखे सॉक्स काढायला लागतात, सारखे घालायला लागतात. बघा इथे पण इतकं शुद्ध पाणी आहे ना, खूप छान वाटते. बघा किती छान वाहते पाणी, तर जुळजुळ किती शुद्ध पाणी आहे बघा. परिक्रमावासी बसलेले आहेत. कसलं केमिकल नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. इथून आता पाणी घेते पिण्यासाठी, पुढे निघते. पुन्हा एक छोटासा नाला आलेला आहे, हा पण क्रॉस करून जायचा आहे. छान वाटतंय. गरम झालेला आहे पाण्यातून जाण्यासाठी. गेल्या बघा आमच्या पुढे. पुन्हा इथे नदी आलेली आहे, पण इथे पूल आहे जाण्यासाठी. लाकडी पूल केलेला आहे. इथून जयंती माता अगदी जवळ आहे. बघा या लाकडी पुलावरून जायचं आहे आता. बघा पूल हलतोय. सत्तर 80 किलोचा माणूस जर आला लाकडावर पाय ठेवला तर काडकन मोडन. बघा दोन्ही साईडने नदी, मध्ये हा पूल आणि आमच्या मैया. मैया म्हणतात आमच्या कपडे धुवायचे का या जंगलात. बघा एखादं जनावर आल्यावर मग कळल कपडे धुताना. आत्ताच लाकडी पुलावरून नदी क्रॉस केली आणि पुढे चाललेलो आहोत. हा पूर्ण चढ आहे.
मागून बघा परिक्रमावासी येत आहेत. आत्ताच एक चढ चढून आलो आणि परत पुन्हा हा चढ चढायचा आहे. चला चढूयात. आणि इथे सेवा कुटीर अन्नक्षेत्र आहे, जवळच आलेलं आहे 500 मीटर अंतरावरती, तर तिथे जाऊयात. फायनली आम्ही इथे आलेलो आहोत जयंती माता मंदिराच्या इथे. लाल तोंडाचे माकडं आहेत इथे खूप, त्याच्यामुळे काठी घेऊनच फिरावं लागतं, हल्ला करू नये आपल्यावरती. बघा आमचे परिक्रमावासी चाललेले आहेत. इथे जाणार आहोत आता. बघा किती वानर आहेत, लाल माकडे आहेत. आता 3 वाजलेले आहेत, 2:30 पावणे 3, आणि असं वाटतंय की सायंकाळचे 5-6 झालेले आहेत. परिक्रमावासी हा जयंती माता मंदिरातला परिसर आहे. माकड बघा किती आहेत. परिक्रमावासी तिकडं जयंती मातेचं मंदिर आहे, तर जाणार आहोत. आधी आसन लावते, फ्रेश होते, मग जाते. इकडे परिक्रमावासींची व्यवस्था आहे. आम्ही चाललो आहोत कपडे धुण्यासाठी, कारण कपडे खूप घाण झाले होते. काल कपडे धुतलेले नव्हते, म्हणजे आज सकाळी कपडे धुतले नव्हते. सगळं जंगल होतं, तर दंड घेऊन चाललेला आहोत, कारण बाहेर सगळी माकडं आहेत, अंगावरती येतील म्हणून त्याच्यासाठी दंड घेऊन चाललेला आहोत कपडे धुवायला. तर हे आतमध्ये आश्रम आहे, आश्रमातील परिसर आहे. परिक्रमावासी येऊन थांबलेले आहेत. बाबाजी हे बघा, लाल माकड आहेत, लाल तोंडाची, आणि इकडे काळी वानर आहेत. बघा केवढं मोठे पळालं. परिक्रमावासी इकडे कपडे धुत आहेत. बघा कसं झोपलेलं आहे, आणि दुसरं माकड त्याच्या वा बघत आहेत. बारीक निरीक्षण करून उवा बघणं चालू आहे. तिकडे बघा, तिकडे पण उवा बघणं चालू आहे. झोप पण आलेली आहे. वा बघता बघता नर्मदे हर. तर चला आता कपडे धुवून झालेले आहेत. आता जयंती मातेचं दर्शन घेऊयात. बघा कपडे वाळायला पण टाकलेले आहेत. मी निघालेलो आहोत भैरव गुफेकडे. सगळे परिक्रमावासी चाललेले आहेत. आश्रमापासून अगदी थोड्याच अंतरावरती ते गुफा आहे, तर त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत. बघा सगळे परिक्रमावासी निघालेले आहेत गुफेकडे दर्शन घेण्यासाठी. चला जाऊयात.
आम्ही आलेलो आहोत भैरव गुफा या ठिकाणी. समोर पाणी आहे, पाण्यातून जावं लागणार आहे. बघा पाणीच आहे. सगळे परिक्रमावासी आलेले आहेत जाण्यासाठी. बघा इथे बांध दाखवलेला आहे भैरव गुफाकडे जाण्याचा. चला मी जाऊन येते. मी पाण्यातून चाललेलो आहोत भैरव गुफेकडे. थोडंसं कठीण आहे, पाय घसरतोय, खाली शेवाळ आहेत. बघा मागून परिक्रमावासी आलेले आहेत. आम्ही चाललेलो आहोत. असं फिरून यावं लागतं इकडे. बघा त्या एवढ्या अवघड मार्गातून आम्ही आलेलो आहोत. दिसायला सोपा दिसतो पण एवढा अवघड मार्ग आहे. तर खाली आहे भैरव गुफा. परिक्रमावासी बघा रिस्क घेऊन आलेले आहेत, चाललेत पुढे. परिक्रमावासी खाली गेलेले आहेत. भैरव गुफेचं दर्शन घेतलं आणि आता वरती निघालेलं आहोत. तर गुफेचं दर्शन घेतलं, भैरव गुफेचं दर्शन घेतलं आणि परत आता निघालेलो आहोत आश्रमाकडे. तर चला जाऊयात. खूप अवघड मार्ग होता, पाय सटकत होते, शेवाळ होतं, थोडंसं पाणी होतं, काही दगड होते, टोचत होते पायाला, तरी पण आम्ही आलो. दर्शन घेऊन आल्यानंतर थोडा चढ होता, तर चढ चढून परिक्रमावासी येत आहेत. पुन्हा आम्ही निघालेलो आहोत जंगल मार्गातून पुढे. बघा समोर सगळे लाल माकड आहेत. आश्रमाकडे आलो आणि आल्यानंतर इथे दुकान आहे. या दुकानातून आम्ही वाटाणे शेंगदाणे घेत आहोत, कारण की दुपारी भात खाल्ला होता, भूक लागली चालून आल्यानंतर. आमचे नाशिकचे बाबा बघा, इकडे सोलापूरचे बाबा. आता आम्ही हे वाटाणे घेणार आहोत. माकडं पण खूप आहेत जास्त. तर आता चाललेले आहे आम्ही जयंती मातेच्या दर्शनासाठी. इकडे हनुमंतराय आहेत. इकडे काय मन्नत असेल तर लोकांनी ह्या पिशव्या बांधलेल्या आहेत. इकडे यज्ञ होतो. इकडे गणपती बाप्पा आहेत. इकडे माकड नारळ खात आहे. हे बघा माझ्या हातात पिशवी आहे, तर माकड कसं माझ्या मागे आलेलं आहे पिशवी घेण्यासाठी. इकडे सिंह आहेत. तर इथे आलेले आहे मी जयंती मातेच्या दर्शनासाठी. या आहेत जयंती माता आणि बघा दर्शन घ्या. इथले नारळ चोरण्यासाठी माकडे येतात. नर्मदे हर. प्रसादीची वेळ झाली आहे, तर परिक्रमावासी बघा कसे चाय पिण्यासाठी बसलेले आहेत. वरती माकडं बघा कशी बसलेली आहेत.